अयोध्या येथील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपांनंतर सध्या एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली असून तपास वेगानं सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांनाही ताब्यात घेतले. आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काही गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेनं मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट गेली कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांचा नेमका आरोप काय आहे, या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. राम मंदिरात जमा झालेल्या देणग्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. SITच्या प्राथमिक अहवालानंतर ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीनुसार आता 8 जणांविरोधात FIR नोंदवण्यात आलाय. राम मंदिराच्या देणगी रेकॉर्डमधून तब्बल 60 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान या विटा मंदिराला दान करण्यात आल्या होत्या आणि त्या मंदिराच्या पायाभरणीत वापरल्या जाणार होत्या. ह्या प्रकरणी सध्या तपास सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी एक आरोप केला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं 4 किलो वजनाची चांदीची वीट दान केली होती. त्याची पावतीही मिळाली नाही. ही वीट नेमकी गेली कुठे असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तर या सगळ्या प्रकरणाला त्यांनी ऑपरेशन टायगरशी देखील जोडलंय. ते नेमकं काय म्हणाले पाहूया. 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत, निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे. जे SIT स्थापन झाली आहे त्या SITचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे, काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. रिसिप्ट मिळाली नाही 1 किलोचं तुम्ही चांदीची? हो, नाही, आम्हाला रिसिप्ट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची जो रिसिप्ट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या. चंपतराय यांना पाठीशी घातलं जातं. चंपतराय आणि तिकडलं भाजपचे सगळे पदाधिकारी यांनी अयोध्येतल्या जमिनी विकत घेतल्या स्वस्त्या आणि त्या ट्रस्टला दामदुपटीनं विकल्या. दरम्यान या प्रकरणाचं गूढ वाढल्यानं SITनं 4 पुजारी आणि दागिने देणग्यांची देखरेख करणारे कृष्णदेव तिवारी यांची चौकशी केली आहे. मात्र तिवारी यांनी या चांदीच्या विटांविषयी कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर मंदिरातून एक मौल्यवान हार आणि चरण पादुका देखील गायब झाल्याचा संशय असून त्याबद्दलही त्यांनी माहिती नसल्याचं सांगितलं. याविषयी देणगी व्यवस्थापन पाहणारे ट्रस्टचे डॉक्टर अनिल मिश्रा यांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे याबाबत आणखी कोणती माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.